मीनाक्षी भामरे यांचा हा लेख कॉपी पेस्ट आहे. वानोळा. परवा माहेरून निघताना असंच कामवाली मावशी म्हणाली, दीदी तू सासरी निघाली आहेस, जाताना वानोळा घेऊन जा. रिकाम्या हातानं जाऊ नये. अगं तुझे घरचे लोक काय म्हणतील. मी फक्त हसले आणि म्हटलं, मावशी असं काही नाही आहे आमच्या घरी. पण दिवसभर तिचा तो वानोळा माझ्या मनात फिरत राहिला आणि नकळत मन बालपणात गेलं. तेव्हा असली चॉकलेट कॅडबरी नाही मिळायची हातावर, किंवा घसघशीत किमतीची चकचकीत मिठाईची पाकिटं देखील नाही मिळायची पाहुण्यांना निघताना. तेव्हा पाहुण्यांना निरोप मिळायचा तो भुईमुगाच्या शेंगा, मक्याची कणसं, घरी बनवलेल्या पायली 2 पायली डाळी, ओल्या हरभऱ्याची पेंडी, शेतात पिकलेली ताजी हिरवीगार मेथी, कोथिंबिरीची जुडी आणि असलंच बागायतदार घर तर टोपलीवर पेरू, पपईसारखी फळं आणि अजून श्रीमंत घरात गेलं की मिळायचा केळीचा घड, तोही पूर्ण किमान 10 डझनभर केळी लपेटलेला. मग घरी येऊन जोपर्यंत तो वानोळा पुरायचा तोपर्यंत त्या नातलगांची आठवण रोज निघायची. तो वानोळा केवळ जिन्नस नसायचा, ती माया असायची, प्रेम असायचं, हृदयातून पोटापर्यंत जाणारं. वाळवणाचे दिवस असले की मग तर बघणंच नको. पापड कुरडई प्रत्येक घरात व्हायची. तरी शेजारी पाजारी वानोळा जायचा. ती प्रत्येकाच्या हातची चव चाखण्यात एक वेगळाच आनंद असायचा. सगळ्यात विशेष म्हणजे कैरीचं लोणचं. मसाला तोच, कैऱ्या त्याच, पद्धत तीच, तरीही प्रत्येक घरातल्या लोणच्याचा सुगंध वेगळा आणि चवही वेगळी. थोडक्यात काय तर वर्षभर कोणत्या ना कोणत्या वानोळ्याच्या निमित्तानं माणसं आणि घरं परस्परांच्या हृदयात राहायची. एखाद्याची गाय किंवा म्हैस व्याली तर खरवस संपूर्ण गल्ली तरी खायची. आणि आज शेजारच्या घरात बाळ जन्माला येतं तरी आपल्याला बारशाला कळतं, हे वास्तव आहे. अशावेळी खरंच वाटतं आपण खरंच सुधारतो आहोत की माणसांपासून दुरावतो आहोत. जोवर वानोळा होता तोवर माणूस भोळा होता. माणूस शहाणा सुशिक्षित झाला. वानोळ्याची लाज वाटायला लागली आणि मनं दुरावत गेली. मग वानोळ्याची जागा मिठाईच्या पाकिटांनी आणि कॅडबरी सेलिब्रेशननं घेतली. जितक्या लवकर कॅडबरी विरघळते तितक्या लवकर माणूस माया स्नेह विसरायला लागला आहे. सगळं कसं प्रॅक्टिकल होत गेलं आणि इमोशन्स फक्त सिनेमाच्या कथेमध्येच बंद झाल्या. तिकीट काढून आम्ही डोळ्यात आसव आणायला लागलो आणि कथा कादंबऱ्यात नाती वाचायला लागलो. माहेरवाशीण आता केवळ गोष्टींमध्येच सापडते. तिच्या गाठोड्यात वानोळा देणारी माय देखील पडद्याआड जाऊ पाहते. तरी अजूनही तुमच्या माझ्यासारख्यांची आई निघताना पिशवीत काही ना काही टाकते. हाच वानोळा असतो. देत राहण्याच्या संस्काराचा, वाटून खाण्याच्या वृत्तीचा, लक्ष्मीची ओटी भरून पाठवणी करण्याचा, दूर असलो तरी स्मरणात राहण्याचा मार्ग असतो वानोळा. आज असाच शब्दरूपी वानोळा पाठवला आहे. पोचला की आस्वाद घ्या आणि गोड माना. पण तो अस्सल वानोळा खरंच कुठेतरी हरवला आहे हे मात्र निश्चित. लेखिका मीनाक्षी भामरे. वाचन दत्ता सरदेशमुख.